नांदेडच्या मुदखेडमधील एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय। 2 मुलांकडून आई वडिलांच्या हत्येनंतर आत्महत्या केल्याचं समोर आलंय। जवळा मुरारा गावात 2 मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केली होती, तर आई वडिलांचा मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता। वडिलांचं आजारपण आणि आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याची पोलिसांची माहिती आहे। आता एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। तपोवनात आम्ही कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन आलो नाही। नाशकातील कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तपोवनात झाडं तोडायला कुणी आलं तर आम्ही मध्ये येऊ, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह फॉरेस्ट घोषित करायला हवं, अशी मागणी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केली। आपल्याला विरोध आहे म्हणजे आहे आणि तो विरोध राहणारच। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात हे जे आपण पाहताय, आत आल्या एक सुंदर असं वाटतं की चला शांत आहे, हिरवगार वाटतंय। हे कोणी कापायला आलं तर आम्ही मध्ये उभं राहू। ह्याच्यात ह्या पूर्ण जे वन आहे, तपोवन आहे, ह्याला मुख्यमंत्र्यांनी डीम्ड फॉरेस्ट आत्ता आणि रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा हा देणं गरजेचं आहे आणि तो दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रेहाना गफूर शेख यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। पक्षप्रवेशावेळी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे उपस्थित होते। निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रेहाना गफूर शेख यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी अद्याप महायुतीवर शिक्कामोर्तब झालेला नाहीये। भाजप शिवसेनेची युती झाली, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अजूनही चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीसोबत चर्चेनंतर महायुतीची घोषणा करणार, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली। काल जळगाव महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा करण्यात आली होती। उद्या 12-1 वाजेपर्यंत आम्ही सगळं जाहीर करू। त्यांची मागणी काय आहे, त्यांची संख्या किती आहे आणि ते करून मग आम्हाला, कारण मागच्या वेळेला आम्ही 57 होतो आणि यावेळेला तुम्ही म्हणत 40 जागाला 25 जागा लढा, तर मग ते थोडं अडचणीचं होणार आहे आम्हाला। त्यामुळे आता आम्ही उद्याच त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय होईल। हा युतीची निश्चितता आहे, महायुतीची थोडी अनिश्चितता आहे। परभणी महापालिका निवडणुकीबाबत उद्या भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेची युती जाहीर होईल। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ही माहिती दिली। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची चर्चा झाली नाही, असंही मेघना बोर्डीकर यांनी म्हटलंय। आज आमची बैठक झाली आणि जवळपास आता आमचं फायनल होईल कोण पक्ष कुठे आणि किती जागा लढते ते, पण आम्ही तुम्हाला उद्या सकाळपर्यंत सगळं क्लिअर चित्र सांगू शकतो। म्हणजे फक्त शिवसेनेसोबतच युती होणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत नाही? सध्या तरी नाही, शिवसेनेसोबतच फक्त आमची युती होणार।